बातमी सविस्तर पाहणार आहोत। नाशिकमध्ये अजय बोरस्ते आणि देवयानी फरांदे अर्ज भरण्यासाठी दाखल झालेले आहेत। देवयानी फरांदे यांचा मुलगा अजिंक्य फरांदे यांचा अर्ज भरण्यासाठी ते दाखल झालेले आहेत। तर अजय बोरस्ते यांनी सुहास फरांदेंची हस्तांदोलन करत भेट देखील घेतलेली आहे। अजय बोरस्ते आणि अजिंक्य फरांदे एकाच प्रभागामधून इच्छुक उमेदवार आहेत आणि त्याच अनुषंगाने आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते दाखल झालेले आहेत। सहकुटुंब देवयानी फरांदे आणि त्यांचा पुत्र या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इथं पोहोचलेले आहेत। देवयानी फरांदे अजय बोरस्ते अर्ज भरताना आमने सामने आलेत आणि त्याच वेळेसची ही दृश्य आपण बघत आहोत। अजय बोरस्ते आणि अजिंक्य फरांदे एकाच प्रभागामधून इच्छुक आहेत आणि त्याच अनुषंगाने आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते पोहोचलेत। तर तिकडे धुळे महानगरपालिकेसाठी युतीची चर्चा फिसकटल्याचं कळतंय। शिवसेना भाजप युतीची चर्चा थांबलेली आहे। दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचं कळतंय। शिवसेनेने सर्व ठिकाणी उमेदवार देण्याची तयारीही सुरू केलेली आहे। शेवटच्या क्षणाला युती होणार नसल्यामुळे शिवसेनेची उमेदवारांसाठी जुळवाजुळव सुरू असल्याचं बघायला मिळतं। तर गेल्या अनेक दिवसांपासून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता आणि अखेर धुळे पालिकेसाठी युतीची चर्चा ही फिसकटलेली आहे।